नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं जी के एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर ऑप्शन नंबर डी पुणे। लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहेत। प्रश्न क्रमांक 2 आहे, तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? उत्तर ऑप्शन नंबर सी पुणे। तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? उत्तर ऑप्शन नंबर डी कोयना। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना नदीला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 4 आहे, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी अमरावती। कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता? उत्तर ऑप्शन नंबर बी 13 डिसेंबर 2001। भारतीय संसदेवर 13 डिसेंबर 2001ला हल्ला झाला होता। प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? उत्तर ऑप्शन नंबर डी बर्फ। बर्फ हा पदार्थ वितळताना आकुंचन पावतो। प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण आहेत? उत्तर ऑप्शन नंबर डी रामकृष्ण परमहंस। खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे आहेत। प्रश्न क्रमांक 8 आहे, पाईन वृक्ष कोणत्या वनात आढळतो? उत्तर ऑप्शन नंबर ए सूचीपर्णी। पाईन वृक्ष सूचीपर्णी या वनात आढळतो। प्रश्न क्रमांक 9 आहे, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? उत्तर ऑप्शन नंबर सी श्री वि. स. पागे। रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक श्री वि. स. पागे हे आहेत। प्रश्न क्रमांक 10 आहे, संविधान दिन केव्हा साजरा करतात? उत्तर ऑप्शन नंबर डी 26 नोव्हेंबर। संविधान दिन 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा। तुमच्या पण एखाद्या अभ्यासू मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच नॉलेजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।